नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी बैठक झाली होती असं माजी खासदार आणि MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून चांगला रिस्पॉन्स देखील आला होता असं जलील यांनी म्हटलंय. तर जलील यांचा ठाकरे गटाशी संबंध नसल्याचं अंबादास दानवे म्हणाले. महाविकास आघाडी सामंजस्यानं राज्यामध्ये उमेदवार देणार असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलंय. तर ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली तर दानवेंना ऐकावं लागेल. इम्तियाज जलील यांनी अंबादास दानवे यांच्या प्रतिक्रियेनंतर हे वक्तव्य केलं. विकास आघाडीसोबत जाण्यासाठी तुम्ही मागे पण बोलला होतात, कालही बोललात. काही बैठक झाली आहे का शिवसेनेसोबत, महाविकास आघाडीसोबत, काय सांगाल? हे खरी गोष्ट आहे की मी अलायन्स साठी त्यांना ऑफर केली होती आणि त्यांच्याकडून इनिशियली खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला होता आणि त्यांनी मला हे सांगितलं होतं की आम्ही आमच्या तिघं जे पक्ष आहे ते त्याचे तिघं नेते जे आहे ते बसून त्याच्या बाबतीत निर्णय करतील. कारण मला यावेळी खूप प्रामाणिकपणे सांगायचं आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांना सत्तेपासून दूर ठेवायचं आहे. मी शिवसेनेसोबत बसल्याने एवढं क्लिअर सांगतो. शिवसेनेचा या सगळ्या विषयाशी कोणताही संबंध हे मी स्पष्ट पुन्हा एकदा दिलेला नसतो. महाविकास आघाडी अतिशय सामंजस्यानं बीडच नव्हे, मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रात जागा वाटप करेल आणि तेवढ्याच सामंजस्याने एकमेकांना सोबत घेऊन लढेल आणि तेवढ्याच सामंजस्याने समोरच्याला हरवेल. आता अंबादास साहेबांनी काय सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा उद्धव साहेब समजा काही वेगळं स्टँड घेतले तर हे अंबादास आणि सगळ्यांना हे मान्य करावं लागणार आहे ना, कारण त्यांचे प्रमुख आहे, ते मोठे नेते आहे.